मित्रांनो, हा व्हिडिओ बघा. काल परवा एका शिक्षकाने एका लहान बाळाने होमवर्क न केल्यामुळे त्याला मारलं आणि तो खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला. आता तो हार्ट अटॅकने झालाय की कशामुळे हे रिपोर्टमध्ये येईलच. पण खरंच एखाद्या लहान मुलाला मारल्याने किंवा त्याच्यावर ओरडल्याने खरंच त्याचा जीव जाऊ शकतो का? चला आज आपण सोप्या भाषेत जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वैद्यकीय दृष्ट्या इथं एक गोष्ट महत्त्वाची. कोणत्याही बाळाला साधं ओरडणं किंवा मारणं याच्यामुळे अटॅक येत नाही. पण काही बाळांमध्ये जन्मतः हृदयाचे काही आजार असतात, पण ती दिसायला बाहेरून नॉर्मल दिसतं. अशा बाळाला जर एकदम कोणी मारलं किंवा त्याच्यावर ओरडलं तर तो प्रचंड घाबरून जातो. प्रचंड घाबरल्यामुळं त्याचे स्ट्रेस हार्मोन खूप वाढतात. स्ट्रेस हार्मोन वाढल्यामुळं त्याचे हृदयाचे ठोके अनियंत्रित होतात आणि हृदयाचे ठोके अनियंत्रित झाल्यामुळं त्याला कार्डियाक अरेस्ट होऊन अशा प्रकारचा अपघात होऊ शकतो. आता डॉक्टर म्हणून सांगतोय की पालकांनी या दोन गोष्टींकडे सगळ्यात जास्त लक्ष द्यायचंय. पहिली गोष्ट, शारीरिक लक्षण. मुलगा खेळून आल्यानंतर तो म्हणतोय माझी छाती दुखते, मला छातीत धडधड होतंय, मला घाबरल्यासारखं वाटतंय, चक्कर येतंय. तर या गोष्टींकडे दुर्लक्ष न देता डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आणि दुसरी गोष्ट, मानसिक ताण आणि शिस्त. बघा, आपल्या मुलांसाठी जगातील सर्वात सुरक्षित जागा म्हणजे पहिलं घर आणि दुसरी शाळा. बघा, मुलं खोडकर असतात आणि त्यांना शिस्त लावण्यासाठी शिक्षक किंवा पालक त्यांच्यावर ओरडतात. यामागे त्यांचा कोणताही वाईट हेतू नसतो. परंतु त्याला मारणं, त्याला खूप घाबरवणं, त्याच्यावर एकदम जास्त ओरडणं, यामुळे त्याचं मन आणि शरीर दोन्ही कमकुवत बनतं. त्यापेक्षा त्याला शांततेने समजून सांगा. त्याला जर तुम्ही शांततेने समजून सांगाल किंवा त्याच्यावर जर ओरडणार नाही, तर तो शांतपणे ऐकून पण घेईल आणि त्याची शिस्त पण बरोबर लागेल. बघा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत आणि शिक्षकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत आणि आपलं पालक आणि आपला मुलगा हे सुरक्षित राहतील.